हॅलो. हॅलो शेठजी, तुम्ही झोपलेले आहात? नाही, गार पाण्याने आंघोळ करतो. अरे बापरे शेठजी, एवढ्या रात्री तुम्ही थंड थंड पाण्याने नका आंघोळ करू, तुम्हाला सर्दी होऊन जाईल. आणि जर तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही आजारी पडाल, आणि जर तुम्ही आजारी पडलात तर मग उद्या सकाळी दुकानात कसे काय येणार? अरे बाग्या, मी आंघोळ करत नाहीये भाऊ. मी फक्त तुझ्या फालतू प्रश्नाचं फालतू उत्तर दिलंय. मी काय फालतू प्रश्न विचारला? अरे गप ना भाऊ, फोन का केलायस बोल. नाही, पहिले तुम्ही सांगा, मी काय फालतू प्रश्न विचारला? अरे तू आता विचारलास ना की झोपलेले आहात का, मग अर्ध्या रात्री माणूस झोपेतच असणार ना. असं गरजेचं नाहीये शेठजी, चौकीदार पण माणूसच असतो, पण तो अख्खी रात्र जागतो. आता काय झालं? शेठजीने फोन कट करून टाकला. अरे मग परत लाव आणि स्पीकर वर ठेव. हो. हे बघ बागा, मला तुझ्या फालतू गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. काही कामाची गोष्ट असेल तर बोल, नाही तर फोन ठेव. चल शेठजी, मी कामाची गोष्ट सांगायलाच हा फोन तुम्हाला केला होता. मी आता खूप वाईट स्वप्न पाहिलं. बापूजी पलंगावरून खाली पडले आणि त्यांच्या कमरेला इजा झालीये. कोणाचे बापूजी? तुमचे बापूजी. हा? दुसऱ्या कोणाचे बापूजी पडले तर मी तुम्हाला फोन कशाला करेन? मी स्वप्नात पाहिलं की बापूजी बिचारे पलंगावरून खाली पडले आणि त्यांच्या कमरेला खूप मार लागला. कळलं मला. तू असं स्वप्न का बघितलंस? का बघितलं? उद्या बावरी सोबत फिरायला जाण्यासाठी, हो ना? कसं? कसं काय? तुला वाटलं असेल की मी शेठजीकडे जर अशा स्वप्नाबद्दल बोललो तर शेठजी काळजी करतील आणि ते लगेच झोपलेल्या बापूजींच्या बाजूला जाऊन बसून राहतील, आणि सकाळी जोवर बापूजी जागे होणार नाहीत तोवर बापूजींच्या जवळच बसून राहतील. अरे, आणि अख्खी रात्र जागून काढल्यामुळे शेठजी उद्या दुकानात येऊ शकणार नाही, आणि शेठजी दुकानात नाही आले तर मला बावरीजींसोबत बाहेर फिरायला जाण्याचा मस्त चान्स मिळून जाईल, हो ना? अहो शेठजी, हे काय बोलताय तुम्ही? मी खरंच आत्ताच असं स्वप्न पाहिलंय. मला बापूजींची खूप काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला आत्ता फोन केला. हा भाऊ, तू स्वप्नच पाहिलंस ना. माझा अशा स्वप्नांवर विश्वास नाही भाऊ. चल झोप आता. नाही शेठजी, मान्य करा. कोण? नटवरलाल प्रभास शंकर उंडाईवाला, तुमचा प्रिय नट्टू काका. नटू काका. शेठजी, माझं बोलणं ऐका. बागाच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष नका करू, कारण आज पौर्णिमेची रात्र आहे. कोण पौर्णिमा? अहो पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा, पूर्ण चंद्राची रात्र पौर्णिमा. हो, मग त्याचं काय? शेठजी, आज पौर्णिमेची रात्र आहे आणि पौर्णिमेच्या रात्री बाघा जे स्वप्न पाहतो ते सर्व खरं होतं. फक्त आजची रात्र सांभाळायची आहे, मग काळजीचं काहीच कारण नाही. अरे नटू काका, माझा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. आता तुम्ही झोपा आणि झोपू द्या. अहो शेठजी, ऐका. ठेवून दिला. नट्टू काका, हे शेठजी तर मान्यच करत नाहीयेत. आता बापूजींचं काय होणार? आता आपण काय करू शकतो बागा? आपण शेठजींना फोन तर केला, पण शेठजी म्हणतायत की माझा या सगळ्यांवर विश्वासच नाहीये. बागा, मी तर चादर ओढून झोपून जातो, तू पण झोपून जा. बरोबर आहे, आपण तर आपलं काम केलंय. पुढे ज्याचे त्याचे विचार. हे देवा, बापूजींची काळजी घे. बापूजी. हो, स्वप्न होतं, पण हे काय? बाघासारखं शेम टू शेम स्वप्न मलाही पडलं. हे स्वप्न खरं तर नाही होणार. बापूजी. अरे हे बापूजी पण ना, एवढं मोठं मैदान सोडून बाउंड्री लाईनवर झोपले. यांना जागा करून नीट झोपवतो. बापूजी, बापूजी, बापूजी. सांभाळ सांभाळ. जेठ्या, तू इतक्या रात्री इथे काय करतोय? ते तुम्ही बाउंड्री लाईनवर झोपला होतात बापूजी. नाही, मला म्हणायचंय तुम्ही पलंगाच्या एकदम किनाऱ्याला झोपला होतात.
म्हणून अर्ध्या रात्री तू माझी झोपमोड केली. अरे मी कोणी छोटा मुलगा थोडाच आहे जो पलंगावरून खाली पडेल. जा जा जा, जाऊन झोप जा. बापूजी पण अरे जा जा. अरे बापरे, बापूजींना जाग केलं तर ते रागावतील. रात्रभर तर असा उभा नाही राहू शकत मी. काय करू? हा, चला, पलंगाच्या कडेला उशा लावून ठेवल्यात. आता बापूजी नाही पडणार. गुड नाईट. अरे ते तर झोपलेलेच आहेत. अरे बापूजी तर उशा पाडून परत बाउंड्री लाईनवर आले. मी एक काम करतो, पलंगाच्या बाजूला गादी घालून ठेवतो. पडले तरी लागणार नाही. बापूजी चोर आहे. नाही म्हणजे चोर नाही, मी आहे बापूजी. मी तू अरे एवढ्या रात्री तू इथे काय करतोय? फक्त बापूजी आधी खाली तर उतरा, नाहीतर असं वाटतंय की मी विक्रम आहे आणि तुम्ही बेता आहात. माझ्या खांद्यावर चढून बसलायत तुम्ही बापूजी. आता सांग, इतक्या रात्री तू इथे काय करतोय? अहो ते काय झालं की एक मिनिट, तू लाईट चालू कर आणि माझा चष्मा दे. हो बापूजी. अरे अरे काय तुटलं? माहित नाही बापूजी, लाईट चालू करून बघतो, काहीतरी तुटलंय. काय तुटलं? बोल, काय तुटलं? इथे काही दिसत नाहीये, सगळं धुरकट दिसतंय. त्याच्यामध्ये चष्मा दे, मीच बघतो काय तुटलंय ते. चष्माच तुटलाय बापूजी. बापूजी खाली चष्मा आहे तुमचा. मग आता काय? तो तर तोडून टाकला सर तू. नाही पण त्याच्या काचा आहेत ना, त्या लागू शकतात ना पायाला. जरा मागे.